चला तर मंडळी, आज आपण सुवर्णास किचनमध्ये अगदी पौष्टिक आणि टेस्टी यम्मी असा पिझ्झा बनवलेला आहे। पिझ्झा म्हटलं ना तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो। पण आपण कायम बाहेर जाऊन पिझ्झा खातो, तर आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा चपाती पिझ्झा बनवणार आहोत। मैदा न वापरता एकदम टेस्टी आणि यम्मी। चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू। सुरुवातीला आपल्याला इथे एक कांदा आणि एक शिमला मिरची लागेल। कांदा कापून कांद्याची टलफरं काढून घ्यायची। त्यानंतर कांद्याचे ना मोठे काप करायचे। अशा प्रकारे काप केले की आता आपल्याला कांद्याचे ना पाकळ्या करायच्या आहे। अशा प्रकारे एक एक सुट्ट्या पाकळ्या सर्व काही करून घ्या। त्यानंतर मग आता आपल्याला शिमला मिरची पण ह्याच प्रकारे कापून घ्यायची। तिचे पण आपल्याला बारीक बारीक छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे। त्यानंतर आता आपल्याला लागेल पनीर, तर पनीर पण त्याचप्रमाणे मी बारीक बारीक कापून घेतलेले आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व पनीरचे काप करून घ्यायचे। आता आपल्याला शेगडीवरती एक पॅन ठेवायचा आहे किंवा कढई ठेवा। त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, अर्धा चमचा, आणि यामध्ये आपल्याला पनीरचे काप टाकून घ्यायचे। त्यानंतर यावरती मी थोडासा पेरी पेरी मसाला टाकला। याची चव आहे ना खूप छान लागते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला टाकला तरीही चालेल। त्यानंतर आता हे पनीरचे काप आपल्याला मंद गॅसवरती हलकेसे फक्त थोडेसे भाजून घ्यायचे। त्यानंतर मग गॅस बंद करून टाकायचा। चला आता आपण पुढील तयारी करू। आता इथे मी गव्हाच्या पिठाची चपाती लाटून घेते। आपण चपातीसाठी नॉर्मल पीठ जसं भिजवतो तसंच भिजवायचं आहे आणि मध्यम आकाराची चपाती इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे। चपाती लाटत असताना खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे, थोडीशी मध्यम जाडसरच ठेवायची आहे। त्यानंतर सेंटरला आपल्याला एक चीज स्लाइस ठेवायची आहे। चीज स्लाइस ठेवल्यानंतर चारही बाजू त्याच्या मी दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्यायचे आहे। अशा प्रकारे जॉईन केल्यानंतर हाताने थोडासा त्याच्यावरती दाब देऊन प्रेस करून घ्यायचं आणि थोडीशी गव्हाची कणिक टाकून आता याला आपल्याला एकदम गोल आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण हे ना लाटून घेऊ। आकार त्याचा असा थोडासा गोल आला पाहिजे, अशा प्रकारे लाटण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर आता यावरती आपल्याला काट्याच्या चमच्याने टोचे मारायचे, जेणेकरून आपली चपाती ना तव्यावर टाकल्यानंतर ती फुगणार नाही। शेगडीवरती मी तवा गरम करत ठेवलेला होता। मध्यम गॅस करूनच आपल्याला चपाती भाजायची आहे, खूप जास्त भाजायची नाही आहे, अर्धवट कच्चीच भाजायची आपल्याला। तर बस इतकीच आपल्याला चपाती भाजायची आहे। आता आपण ही चपाती ना चॉपिंग बोर्डवर काढून घेऊ। तर अशा प्रकारे भाजून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला आहे ना थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। यावरती अर्धा चमचा किंवा एक चमचा तेल टाकायचं आणि संपूर्ण चपातीला आपल्याला हे लाल तिखट आणि तेल आहे ना व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। संपूर्ण बाजूला लागलं पाहिजे, अशा प्रकारे करून घ्या। त्यानंतर आता यावरती टोमॅटो सॉस टाकायचा आहे। तर जवळपास 1-1.5 चमचा टोमॅटो सॉस टाकला मी, तोही आपल्याला संपूर्ण चपातीला लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे चपातीला सॉस लावल्यानंतर आता यावरती आपल्याला मोझरेला चीज घालायचं आहे। मोझरेला चीज अशा प्रकारे सर्व काही बाजूने आपल्याला पसरवून टाकायचं आहे। त्यानंतर आपण ज्या भाज्या कट केलेल्या होत्या ना त्या भाज्या टाकायच्या आहे। तर सुरुवातीला इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे, त्यानंतर मग कांदा टाकला, त्यानंतर पनीर टाकायचं आहे आणि सर्वात शेवटी स्वीट कॉर्न टाकलेले आहे। स्वीट कॉर्न नसेल तुमच्याकडे नाही टाकले तरीही चालेल, असेल तर टाका। आता यावरती अगदी थोडंसं चिमूटभर मीठ पण मी इथे टाकते, कारण आपण भाज्या टाकलेल्या आहे। त्यानंतर यावरती आता आपल्याला ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचे आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता। सर्वात शेवटी यावरती पुन्हा आपल्याला थोडंसं मोझरेला चीज टाकायचं आहे। आता आपला इथे पिझ्झा मस्त रेडी झालेला आहे। याला आपल्याला बेक करायचं आहे। इथं तवा मी आधीच थोडासा प्रीहीट करून घेतलेला आहे। तव्यावरती मी स्टँड ठेवला आणि स्टँडवर प्लेट ठेवून त्यावरती हा पिझ्झा बेस ठेवलेला आहे, जेणेकरून तो खालून जळणार नाही। आता यावरती झाकण ठेवल्यानंतर जवळपास 15 मिनटं आपल्याला पिझ्झा छान असा बेक होऊ द्यायचा आहे। तर हे बघा, चीज पूर्णपणे छान असं मेल्ट झालेलं आहे आणि ज्या भाज्या टाकलेल्या होत्या त्या पण थोड्याशा वाफल्या गेल्या आहे। आपला चपाती पिझ्झा इथे खूप छान मस्त दिसतोय ना। आता प्लेटमधून आपल्याला पिझ्झा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पिझ्झा कटर मशीन असेल तुमच्याकडे तर त्याने मस्त पिझ्झा पण कट करू, किंवा सुरीने केला तुम्ही तरीही चालेल। चला
आपला चपाती पिझ्झा आज खूप मस्त यम्मी आणि टेस्टी झालेला आहे. अगदी मार्केटपेक्षाही भारी झाला. नक्कीच तुम्ही करून बघा आणि खाऊन सांगा मला कमेंट करून कसा झाला. चला तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सुवर्णास किचन चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.